नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या सुमित ठाकूर याचा वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे शहरात खळबळ उडाली। विशेष म्हणजे हे बॅनर कुख्यात बुकी आशिष उर्फ बोमा याच्या नावाने लावण्यात आले होते। याची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व बॅनर हटवले असून या प्रकरणात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील गोळीबार चौक, गांधी पुतळा, शहीद चौक यासह विविध प्रमुख ठिकाणी सुमित ठाकूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठाले बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरवर कुख्यात बुकी आणि जुगार अड्डा चालवणारा आशिष उर्फ बोमा याचं नावही नमूद होतं। या प्रकरणाची माहिती तहसील पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या निर्देशानं पोलीस आणि मनपा पथक घटनास्थळी दाखल झालं आणि सर्व बॅनर तत्काळ हटवण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात सुमित ठाकूर आणि आशिष उर्फ बोमा याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल। माहितीनुसार सुमित ठाकूर याच्यावर नागपूर शहरात अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। यात पिस्तुलाच्या धाक्यावर अपहरण करणं, मारहाण, खुनाचा प्रयत्न तसंच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत। ऑक्टोबर 2023 मध्ये घडलेल्या एका अपहरण प्रकरणात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। यापूर्वीही सुमित ठाकूर चर्चेत आला होता, जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं आपल्या साथीदारांसह रॅली काढली होती। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्या प्रकरणात पोलिसांनी सायबर गुन्ह्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। सध्या शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या गुंडाराजचा मुद्दा चर्चेत आला आहे।